मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. हमी भाव खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढली आहे. पण महत्त्वाचं आहे का, मका खरेदीचे उद्दिष्ट फक्त 50,000 टनांनीच वाढले आहे आणि ऑनलाईन पीक नोंदणीची अट कायम ठेवण्यात आली आहे. मग खरंच सगळ्यांना फायदा होणार का? याबाबतची पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, केंद्र सरकारने राज्याला हमी भावाने मका खरेदी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. परंतु उद्दिष्ट फक्त 50,000 टनांनीच वाढलेले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर दिली आहे. तसेच ऑनलाईन व सातबारा उतार्यावर मका पीक नोंदणी अट तशीच कायम ठेवण्यात आली आहे. बाजारात भाव कमी असल्यामुळे शेतकरी हमी भावाने मका विक्रीला पसंती देत आहे. मात्र अनेक ठिकाणी मक्का खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने हमी भावाने खरेदी थांबली होती. त्यामुळे मक्का खरेदीचे उद्दिष्ट किमान 3 लाख टनांनी वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने खरेदी मर्यादा केवळ 50,000 टनांनी वाढवून दिली आहे. त्यातही सध्या फक्त 35,000 टन व भविष्यात आणखी 15,000 टन अशी खरेदीची मर्यादा राज्याकडून वाढवून दिली जाईल, अशी माहिती खरेदीदाराकडून मिळाली आहे. हमी भावाने मक्का खरेदीसाठी सातबारा उतारा बंधनकारक आहे. परंतु भरपूर अशा शेतकरी बांधवांनी यंदा मक्का पिकाची नोंद केलेली नाही. त्यामुळे मक्का असूनही काही शेतकरी हमी भावाने मक्का विक्री करू शकत नाही. राज्यात यंदा मक्काची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उत्पादनही वाढले आहे आणि खरेदी मर्यादा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना राहिलेला मक्का खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दरात विकावा लागणार आहे. आता आपण आजचे मक्का बाजार भाव पाहूया. बाजार समिती मालेगाव, आवक 6,250 क्विंटल, दर 1,411 ते 1,737 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमळनेर, आवक 2,000 क्विंटल, दर 1,300 ते 1,620 रुपये. पुढील बाजार समिती आहे मलकापूर, आवक 1,410 क्विंटल, दर 1,400 ते 1,630 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, आवक 973 क्विंटल, दर 1,430 ते 1,576 रुपये. पुढील बाजार समिती आहे कळवण, आवक 800 क्विंटल, दर 1,200 ते 1,717 रुपये. पुढील बाजार समिती आहे पाचोरा, आवक 800 क्विंटल, दर 1,150 ते 1,600 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे, आवक 564 क्विंटल, दर 1,330 ते 1,516 रुपये. पुढील बाजार समिती आहे सांगली मिरज, आवक 540 क्विंटल, दर 1,800 ते 1,950 रुपये. पुढील बाजार समिती आहे चांदवड, आवक 144 क्विंटल, दर 1,100 ते 1,500 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोपरगाव, आवक 65 क्विंटल, दर 1,289 ते 1,600 रुपये. पुढील बाजार समिती आहे भोकरदन, आवक 16 क्विंटल, दर 1,400 ते 1,550 रुपये. मित्रांनो, आज सरासरी 1,400 ते 1,600 रुपये प्रति क्विंटल दर महाराष्ट्रातील बाजारात मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे मक्काला हमी भाव 2,400 रुपये प्रति क्विंटल आणि बाजारात मिळणारा दर 1,400 ते 1,600 रुपये प्रति क्विंटल. म्हणजेच शेतकऱ्यांना 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल मागे कमी दर मिळत आहे. तर ही होती आजची अपडेट. मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात हमी भावाने मक्का खरेदी सुरू आहे का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेतीविषयक नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया एक अशाच नवीन अपडेटसह. जय जवान, जय किसान.